संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत दिव्यांगांना अर्वाच्य भाषेत संबोधून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी तसेच संगमनेर पंचायत समितीतील चौकशी अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे। यासाठी दिव्यांग सहाय्य सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी आनंदराव खरात, कैलास उदावंत, अविनाश डमाले, पौर्णिमा आढाव, उर्मिला कोहोकडे, विलास राऊत, शरद पानसरे, परशुराम शिंदे आदी उपस्थित होते। गुलेवाडी ग्रामपंचायती आदीमधील जे दिव्यांग बांधव आहे, ह्या दिव्यांग बांधवांना जो शासनाने ठरवून दिलेला कोटा 5% जो निधी असतो, तो निधी ग्रामपंचायतीने त्याचा अफरातफर केलेला आहे आणि ग्रामपंचायतीने 5% निधी तोंड पाहून दिले। काही लोक काही दिव्यांग नसताना सुद्धा त्या लोकांना 5% निधी दिलेला आहे, परंतु जे खरे दिव्यांग बांधव आहे त्या दिव्यांग बांधवांना हा निधी देण्यात आलेला नाही। ज्या ग्रामपंचायतीने जे आरो वाटप केले आणि सौर कंदील दिवे दिले, त्या सौर कंदील दिवे आणि आरोमध्ये मोठा भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे। कारण जो कंदील बाजारात 500 रुपयाला मिळतो त्याची किंमत 2700 रुपये लावलेली आहे। जो आरो 3, 3.5, 4 हजारला मिळतो त्याची 7,000 रुपये किंमत लावलेली आहे। असा बोगस कारभार ह्या गुलेवाडी ग्रामपंचायतीने केलेला आहे आणि गुलेवाडी ग्रामपंचायतीने 30 डिसेंबरला जो ग्रामसभा असते त्या ग्रामसभेमध्ये दिव्यांग बांधवांबाबत प्रश्न विचारला असतात। त्या ग्रामपंचायतीचे सदस्य आणि उपसरपंच या लोकांनी दिव्यांग बांधवांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि लंगडे कुबड्या घेऊन आले असे तसं या सगळ्या दिव्यांग बांधवांचा हा अपमान केलेला आहे। त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोपर्यंत न्याय मिळत नाही तो न्याय मिळेपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन चालू ठेवणार आहे। सुनील आढाव, मी गुलेवाडी राहणार आणि ग्रामपंचायत गुलेवाडीमध्ये आम्हाला 5% निधी जो भेटतो तो 2017 पासून चालू आहे आणि त्याच्यामध्ये कोरोनामध्ये 2 वर्ष दिलेला नाही आहे आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं आमच्या की ज्या वस्तू देतात ते पण त्याच्यामध्ये इतकं खोटं गैरव्यवहार चालू आहे आणि दिव्यांगांना कधी तिथे येऊन पण देत नव्हते आणि त्याच्यानंतर येऊन द्यायला लागले तर ते अशा आमच्यावरती आरोप करायचे आणि आम्हाला आर्याच्या भाषेत संबोधित करायला लागले। तर तो आणण्यासाठी आम्ही इथं आमचा लढा चालू ठेवणार आहे आणि आमचा 5% निधी आहे तो आमच्या खात्यामध्ये जमा झालेला पाहिजे सर्व दिव्यांगांची, ही तर सगळी विनंती आहे आमची। आम्हाला आमचा 5% निधी मिळाल्याबाबत आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली गेली। आमचा निधी आम्हाला मिळाला नाही, त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत सदस्यांवरती व सरपंच उपसरपंच यांच्याकडे वारंवार निवेदनं करून त्यांनी त्यातल्या काही आम्हाला निधी दिला नाही, अपमानास्पद आम्हाला वागणूक दिली। त्या वागणुकीबद्दल आम्ही हे आंदोलन करत आहे। महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।